नमस्कार मित्रांनो, मी धीरेश पवार. मी तुमच्यासाठी आज एक शिळफाटा लोकेशनला एक प्रोजेक्ट घेऊन आलो आहे जो अफोर्डेबल होमचा प्रोजेक्ट आहे. इथे 1 and 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. लोकेशन खूप प्राईम आहे. इथून कनेक्टिव्हिटी खूप चांगली आहे. नवी मुंबईसाठी, डोंबिवलीसाठी, ठाण्यासाठी खूप चांगली कनेक्टिव्हिटी आहे. आपला प्रोजेक्ट 14 एकर्स मध्ये आहे आणि स्टील प्लस 22 फ्लोअरचे टॉवर्स आहेत. इथून डोंबिवली स्टेशन 15 ते 20 मिनिटांच्या ड्रायव्हिंग डिस्टन्स वरती आहे. नवी मुंबईचं घनसोली स्टेशन सुद्धा 15 ते 20 मिनिटांच्या डिस्टन्स वरती आहे आणि ऐरोली रेल्वे स्टेशन आहे फक्त 12 मिनिटांच्या ड्रायव्हिंग डिस्टन्स वरती. जेव्हा ऐरोली कटाई रोड चालू होईल, आता सध्या त्याचं काम चालू आहे, येत्या 2 वर्षांमध्ये तो चालू होऊन जाईल, तेव्हा तुम्ही ऐरोली स्टेशनला फक्त 12 मिनिटांमध्ये कनेक्ट करू शकाल. इथून मेट्रो आहे फक्त 1 ते 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आणि जे अपकमिंग बुलेट ट्रेन स्टेशन येणार आहे ते सुद्धा आपल्या प्रोजेक्ट पासून 1.5 किलोमीटरच्या डिस्टन्स वरती आहे. तुम्हाला मी स्टार्टिंगला सांगितलं, हा टाउनशिप प्रोजेक्ट आहे. इथे 1 and 2 BHK फ्लॅट्स अवेलेबल आहेत. तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा. प्रोजेक्टमध्ये काय काय अम्युनिटीज आहेत, शो फ्लॅट्स दाखवणार आहे 1 BHK 2 BHK चे आणि 1 BHK चा ऍक्च्युअल फ्लॅट सुद्धा दाखवणार आहे. तर व्हिडिओला एंड पर्यंत नक्की बघा. चला आपण प्रोजेक्ट बघून घेऊया. हा पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट प्लॅन आहे. टोटल 14 एकर्स मध्ये आपला हा प्रोजेक्ट आहे. तुम्ही बघू शकता फेज 1 आणि फेज 2 मध्ये डिवाइड आहे. फेज 3 पण येणार आहे, पण ती फ्युचर डेव्हलपमेंट मध्ये आहे. समोर तुम्ही बघू शकता सेल्स ऑफिस, त्याच्या बाजूनेच आहे फेज 1 चा मेन एंट्रन्स. इथून मेन एंट्रन्स आहे फेज 1 चा. समोर तुम्ही बघू शकता इथे क्लॉक टॉवर सुद्धा रेडी आहे. तुम्हाला मी पुढे व्हिडिओमध्ये दाखवेनच. हे जे या साईडचे 4 टॉवर आहेत ते रेडी टू मूव्ह आहेत आणि याच्यामध्येच आपलं 1 BHK काही लिमिटेड इन्व्हेंटरीज अवेलेबल आहेत. क्लब हाऊसचं काम 90 to 95% कंप्लीट झालेलं आहे. 2 ते 3 महिन्यामध्ये पोझिशन भेटणार आहे. सफारी टॉवर मध्ये आपण आता एक ऍक्च्युअल फ्लॅट बघणार आहोत आणि इथेच एक रेडी लॉबी सुद्धा बघणार आहोत. फ्युचर डेव्हलपमेंट मध्ये अजून एक फेज 3 येणार आहे आणि हा फेज 2 आहे. रुबी बिल्डिंग पूर्ण सोल्ड आउट आहे आणि बाजूला जी जेस्पर आहे त्याचं पोझिशन आहे डिसेंबर 2027 मध्ये. त्यामध्ये 1 and 2 BHK फ्लॅट्स आणि जोडी फ्लॅट्स अवेलेबल आहेत. त्या बाजूने तुम्ही बघू शकता जो DP रोड आहे तो दिव्याला कनेक्ट करतो आणि हा आहे आपला ऐरोली कटाई टनल जो आपल्या प्रोजेक्टला लागूनच चालला आहे. हा रोड जेव्हा बनेल तेव्हा इथून तुम्ही ऐरोली रेल्वे स्टेशनला फक्त 12 मिनिटाच्या ड्रायव्हिंग डिस्टन्स वरती कनेक्ट करू शकाल. तर असा हा पूर्ण प्रोजेक्टचा लेआउट आहे. हा आहे सफायर टॉवर. आता आपण इथे एक डेकोरेटिव्ह एंट्रन्स लॉबी बघून घेऊ. अशाच प्रकारे नेम प्लेट येणार आहेत. राईट साईडला आहे रिसेप्शन एरिया. लॉबी खूपच स्पेशियस आहे. इथे तुम्हाला 3 लिफ्ट आणि 2 स्टेअरकेस प्रोव्हाइड केलेले आहेत आणि इथे फायर फायटिंग सिस्टम सुद्धा आहे. या बाजूला सुद्धा लॉबीचा स्पेस आहे आणि 2 एंट्रीज आहेत, एक क्लब हाऊस इथल्या गार्डन कडून आणि आपण जे आता एक एंट्री केली बॅक साइडून ती वाली. हा आहे जेस्पर टॉवरचा पूर्ण लेआउट. इथे 1 BHK आणि 2 BHK आणि 1 BHK प्लस 2 BHK चे जोडी फ्लॅट्स अवेलेबल आहेत. हा सगळ्यात कमी एरिया आहे 1 BHK चा. 372 चा कार्पेट एरिया. याचा आता आपण पुढे फ्लॅट बघून घेणार आहोत. 2 BHK मध्ये 500 स्क्वेअर फीटचा एक लेआउट आहे आणि एक 476 स्क्वेअर फीटचा लेआउट आहे. तो आता पुढे आपण व्हिडिओमध्ये बघून घेणार आहोत. हा 372 स्क्वेअर फीट रेरा कार्पेट एरियाचा 1 BHK चा शो फ्लॅट आहे. स्पेशियस आहे. लिव्हिंग रूमची साईज तुम्ही बघू शकता. समोर तुमचा टीव्ही युनिट आहे. याचा लेआउट तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवला. लिव्हिंग रूमची अटॅच बाल्कनी 4 फुटाची आहे. रेलिंग वगैरे ॲज इट इज असतील तुम्हाला ऍक्च्युअल फ्लॅटमध्ये. समोर तुम्ही फेज 1 बघू शकता. इथे काही लिमिटेड इन्व्हेंटरीज अवेलेबल आहेत 1 BHK च्या. मिडल पॅसेज एरिया. हा आहे तुमचा कॉमन बाथरूम विथ फुल टाइल्स अँड ब्रँडेड फिटिंग्स. वरती स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे आणि बाथरूम मध्येच आहे वॉश बेसिंग. समोर आहे तुमचं किचन. किचन मध्ये ग्रेनाइट प्लॅटफॉर्म. तुम्ही पण तुमचं किचन असं बनवू शकता. शो फ्लॅट ऍक्च्युअली त्यासाठीच असतात की तुम्हाला थोडीफार आयडिया येईल की फ्लॅट तुम्ही तुमचा कसा डिझाईन केला पाहिजे. हा तुमचा मास्टर बेडरूम आहे. मास्टर बेडरूम सुद्धा स्पेशियस आहे. तुम्ही समोर बघू शकता वॉर्डरोब साठी सेपरेट स्पेस प्रोव्हाइड केलेला आहे फ्लॅटमध्ये आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूमचा अटॅच बाथरूम. इथे सुद्धा स्टोरेजसाठी वरती जागा दिलेली आहे. आता आपण 2 BHK बघून घेऊया. हा 2 BHK चा शो फ्लॅट आहे. याचा रेरा कार्पेट एरिया आहे 476 स्क्वेअर फीटचा. याचा लेआउट तुम्हाला मी थोड्या वेळापूर्वी दाखवला. इथे एल शेप लिव्हिंग मिळतो आणि लिव्हिंगची अटॅची 4 फुटाची बाल्कनी. 476 मध्ये स्ट्रक्चर खूप चांगलं
म्हणजे स्पेस चांगला युटिलाइज केलेला आहे। हा आहे तुमचा किचन, एल शेप प्लॅटफॉर्म मिळतो, इथे 24 आवर्स वॉटर प्रोव्हाइड केलेला आहे, फ्रीजसाठी सेपरेट जागा, इथे तुमचा डायनिंग एरिया येईल आणि हा आहे तुमचा कॉमन बेडरूम। कॉमन बेडरूम तुम्ही चिल्ड्रन बेडरूम काही बोलू शकता, याचा सुद्धा स्पेस तुम्ही बघू शकता, असं फर्निचर तुम्ही करू शकता। त्यामुळे मला शो फ्लॅट्स आवडतात। ॲक्च्युली तुम्हाला आयडिया येते की तुम्ही तुमचा फ्लॅट कसा बनवू शकता। हा तुमचा कॉमन बाथरूम आहे आणि हा आहे तुमचा मास्टर बेडरूम। खूपच स्पेशियस आहे मास्टर बेडरूम, किंग साइज बेड आहे, वॉर्डरोबसाठी सेपरेट स्पेस दिलेला आहे आणि हा आहे मास्टर बेडरूमचा अटॅच बाथरूम। ते वरती स्टोरेजसाठी जागा दिलेली आहे। आता आपण एक 1 BHK चा ॲक्च्युअल फ्लॅट बघून घेणार आहोत, जसं तुम्हाला भेटणार आहे आणि त्यानंतर अम्युनिटीज। हा 1 BHK चा ॲक्च्युअल फ्लॅट आहे, याचा कार्पेट एरिया आहे 500 स्क्वेअर फीटचा। अंडर कन्स्ट्रक्शन मध्ये 500 मध्ये 2 BHK चा फ्लॅट अवेलेबल आहे। हा मास्टर बेडरूम आहे, खूपच स्पेशियस आहे, वॉर्डरोबसाठी सेपरेट स्पेस तुम्ही बघू शकता। हा मास्टर बेडरूमचा अटॅच बाथरूम, लिव्हिंगची अटॅच बाल्कनी, ॲज इट इज फ्लॅट असेल ॲक्च्युअल मध्ये। प्रत्येक फ्लॅटमध्ये फायर फायटिंग सिस्टम, कॉमन बाथरूम आणि इकडे आहे तुमचा स्पेशियस किचन। किचनला ड्राय बाल्कनी प्रोव्हाइड केलेली आहे। आणि आता आपण अम्युनिटीज बघून घेऊया। या क्लब हाऊस अम्युनिटीज आहे, तुम्ही बघू शकता पॉज करून। क्लब हाऊसचं काम चालू आहे, येत्या 2 ते 3 महिन्यामध्ये याचं प्रदर्शन देतील। असा या कलर कॉम्बिनेशन मध्ये क्लब हाऊस असेल, वायफाय झोन आणि इंडोर गेम्स, फुल्ली इक्विप्ड जिम, बॅडमिंटन कोर्ट, पोडियम अम्युनिटीज अशा असतील। मेन एंट्रन्स गेट रेडी झालेला आहे, लँडस्केप गार्डन, चिल्ड्रन्स प्ले एरिया, सोसायटी अम्युनिटीज तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेक करून घेऊ शकता। या सगळ्या अम्युनिटीज तुम्हाला भेटणार आहे सोसायटीमध्ये। फ्लॅटमध्ये काय काय भेटणार आहे तुम्ही व्हिडिओ पॉज करून चेकआउट करून घ्या। प्रोजेक्टच्या नियरबायचे लोकेशन तुम्ही इथे डिस्टन्स चेक करू शकता, स्कूल्स कॉलेजचे डिस्टन्स बघू शकता, हॉस्पिटलचं डिस्टन्स बघू शकता आपल्या प्रोजेक्ट पासून, आणि हे सगळे एंटरटेनमेंट झोन, IT पार्क्स वगैरे काय डिस्टन्स आहे ते सुद्धा बघू शकता। हा फेज 1 आहे, इथे खाली समोर तुम्ही बघितलं असेल चिल्ड्रन्स प्ले एरिया दिला आहे इथे, आणि समोर आहे फेज 2। तिथेच आपला दुसरा टॉवर होणार आहे। हा टॉवर ऑलरेडी सोल्ड आउट आहे, त्याच्या बाजूला एक टॉवर होणार आहे, त्याचं प्रदर्शन भेटणार आहे डिसेंबर 2027 मध्ये। तर मित्रांनो, प्रोजेक्ट तर तुम्हाला नक्कीच आवडला असेल, कारण की जेव्हा मी पर्सनली स्वतः हा प्रोजेक्ट बघितला तेव्हा मला स्वतःला सुद्धा खूप हा प्रोजेक्ट आवडला। कारण की सध्या हे प्राईम लोकेशन तर आहे, पण सध्या हे डेव्हलपिंग लोकेशन आहे, त्यामुळे प्राइस थोडी कमी आहे। पण जेव्हा 4 ते 5 वर्षांमध्ये जेव्हा इथली डेव्हलपमेंट कंप्लीट होईल तेव्हा एरियाचा रेट नक्कीच वाढलेला असेल, आरामात 30 to 40% ने। जर तुम्ही ते राहण्याच्या हिशोबाने जरी प्रॉपर्टी बघताय तरी कनेक्टिव्हिटी सुद्धा खूप चांगली आहे, आजूबाजूला स्कूल्स आहेत, मार्केट एरिया आहे, आणि जर इन्व्हेस्टमेंट करण्याचा जरी विचार करत असाल त्या एरियाचा रेट आरामात 4 ते 5 वर्षांमध्ये 30 to 40% ने वाढेल, जसं मी तुम्हाला आता सांगितलं। 1 BHK ची प्राइस स्टार्ट होते 37 lakhs पासून आणि 2 BHK ची प्राइस स्टार्ट होते 48 lakhs पासून। या प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह आहे, त्याच्या मागचं कारण असं आहे सध्या इथे गणपती ऑफर चालू आहे, त्यामुळे तुम्हाला स्टॅम्प ड्युटी आणि रजिस्ट्रेशन फ्री मिळणार आहे, त्यामुळे ही प्राइस ऑल इन्क्लुसिव्ह नेगोशिएबल आहे। तुम्हाला या प्रॉपर्टीवरती सगळ्या नॅशनलाइज बँक्स कडून 90 to 95% पर्यंत लोन सुद्धा अवेलेबल होईल। जर तुम्हाला इथे व्हिजिट करायची असेल तर नक्कीच आम्हाला कॉन्टॅक्ट करा, पिकअप अँड ड्रॉप सर्व्हिस अवेलेबल आहे। जर तुम्ही व्हिडिओला इथपर्यंत बघितलं असेल तर व्हिडिओला नक्कीच लाईक करा, आणि जर तुमच्या फॅमिली फ्रेंड्स मध्ये कोणी प्रॉपर्टी बघत असेल तर त्यांना नक्कीच आपला हा व्हिडिओ शेअर करा। जर तुमचे जे काही डाऊट्स असतील तुम्ही कमेंट्स मध्ये विचारू शकता। तुम्ही आमच्या चॅनलला अजूनपर्यंत सबस्क्राईब केलं नसेल तर नक्की सबस्क्राईब करा, कारण की मी अशाच प्रॉपर्टीच्या व्हिडिओ घेऊन येत असतो। थँक्यू फॉर वॉचिंग, भेटूया नेक्स्ट व्हिडिओमध्ये।